नमस्कार मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांनो, श्रावण महिना संपल्यानंतर लगेचच तुमच्या आयुष्यात एक मोठे युद्ध सुरू होणार आहे। रडणधड आता बंद करा, कारण आता वेळ आली आहे राज्य करण्याची आणि सोन्याच्या सिंहासनावर बसण्याची। मला माहित आहे की गेल्या जवळपास 1-2 वर्षांत तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही गमावलं आहे। मग ते तुमचा आत्मसन्मान असो, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असो किंवा तुमच्या जवळच्या लोकांशी असलेली मौल्यवान नाती असोत। विशेषतः वृश्चिक राशीच्या लोकांनी खूप काही गमावले आहे। पण आता वेळ आली आहे की तुम्हाला आयुष्यात काहीतरी खूप मोठं मिळणार आहे। बदलणारी ग्रहनक्षत्रांची चाल तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल घडवून आणणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की पाहत राहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या झोपलेल्या नशिबाला आणि सुप्त भाग्याला जागा करणारा ठरणार आहे। चला तर मग आता पुढे जाण्याआधी वृश्चिक राशीच्या लोकांनो, मला एक गोष्ट सांगा। गेल्या जवळपास 2-3 वर्षात तुम्ही असं पाहिलं आहे का की जे लोक तुमच्यापेक्षा कमी कर्तबगार आहेत, ज्यांच्याकडे ना विशेष कौशल्य आहे ना समाजात काही विशेष मूल्य आहे, तरीसुद्धा ते तुमच्यापेक्षा पुढे निघून गेले आणि तुम्ही जिथे होता त्यापेक्षाही मागे गेला। तुम्ही पाहिलं असेल की तुमचे शेजारी, नातेवाईक, मित्र आणि सहकारी एक-एक करून तुमच्यापेक्षा पुढे गेले। कोणाला घर मिळालं, कोणाला गाडी मिळाली, तर कोणाचा बंगला झाला। तेव्हा तुम्ही स्वतःला, तुमच्या देवाला आणि तुमच्या नशिबाला दोष दिलात की शेवटी माझीच काय चूक आहे देवा, माझीच काय चूक आहे की मी पुढे का जाऊ शकत नाही, मी एवढा घाम गाळला, एवढी मेहनत केली, तरीसुद्धा मी जिथे होतो त्यापेक्षाही मागे का गेलो। कारण वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुम्हाला एक कटू सत्य सांगतो। तुमच्या 4थ्या भावात राहू आहे, 5व्या भावात शनी आहे आणि करिअरच्या भावात केतू आहे। याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून तुमचं आयुष्य जिथे होतं तिथून पुढे सरकूच शकलं नाही। पण आता श्रावण महिना जसजसा संपेल तसतसे ग्रहनक्षत्र एकामागून एक अशी करवट घेतील जी तुमच्यासाठी एका नव्या आयुष्याची सुरुवात ठरेल। मला माहित आहे, वृश्चिक राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि स्वतःचं मनोबल या सगळ्यांना संतुलित ठेवून पुढे जाण्यासाठी जवळपास प्रत्येक प्रयत्न केला। पण तरीही कोणता ना कोणता अडथळा, कोणती ना कोणती अडचण मध्ये येतच राहिली। नोकरीसाठी गेलात तर काही ना काही अडथळा निर्माण झाला। नोकरी मिळण्याची वेळ आली की शेवटच्या क्षणी अगदी 90% पोहोचल्यानंतर अपयश मिळाले। तोंडाशी आलेला घासही दुसरेच कुणीतरी घेऊन गेले। पण वृश्चिक राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळात राहू आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्ही तुमचा आत्मसन्मान सुद्धा गमावला आहे। वृश्चिक ही मंगळाची रास आहे। एकेकाळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मानसन्मान दिला जायचा। घरात सुद्धा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आधी तुमचं मत विचारलं जायचं। हे काम करावं की करू नये यासाठी तुमचे मित्र, नातेवाईक आणि शेजारी सुद्धा तुमचा सल्ला घ्यायचे, कारण तुम्हाला महत्त्व दिले जायचं। पण आता तुम्ही पाहत आहात की हळूहळू तुमची किंमत कमी होत चालली आहे। घरात सुद्धा कोणी तुमचं मत विचारत नाही। जो व्यक्ती पूर्वी तुम्हाला नेहमी पुढे ठेवायचा तोच आता तुम्हाला दुर्लक्षित करत आहे। यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे। तुम्ही ज्यांना आधार दिला, ज्यांचं आयुष्य उभं केलं, त्याच लोकांनी तुम्हाला खाली खेचण्यात कोणतीही कसर सोडली नाही। सध्या तुम्हाला सर्वात जास्त त्रास याच गोष्टीचा होत आहे। पण काही हरकत नाही, लोकांनी जे काही करायचं होतं ते करून घेतलं। प्रत्येक गोष्टीचा एक ना एक दिवस शेवट निश्चित असतो। दुःखाचाही अंत असतो, अडचणींचाही अंत असतो आणि आता वेळ आली आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची। मी असं का म्हणतोय? तुमची आर्थिक परिस्थिती का बदलेल, तुम्ही कर्जातून बाहेर का पडाल, तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला मुक्ती का मिळेल, यामागची सगळी कारणं मी तुम्हाला अगदी व्यावहारिक पद्धतीने सांगणार आहे। मला माहित आहे, वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुम्ही हजारो व्हिडिओ पाहिले आहेत। या तारखेला असं होईल, त्या तारखेला तसं होईल, अशा तारखा तुम्हाला सतत सांगितल्या गेल्या,
शनी वक्री होतील, 7.5 पासून मुक्ती मिळाली, गुरु उद्याला येत आहे, अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकता आलात. तारीख मागून तारीख मिळत गेली आणि तुमच्या मनात एक खोटी आशा निर्माण होत राहिली. पण आता जे होणार आहे ते तुमच्या आयुष्यात फक्त एक नवीन आशा निर्माण करणार नाही, तर खरा बदल घेऊन येणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, मी आतापर्यंत जे काही सांगितलं त्यापैकी काही गोष्टी तुमच्यासोबत खरंच घडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, हो, माझ्यासोबत हे सगळं घडलं आहे. कारण वृश्चिक राशीला मी अगदी खोलवर समजतो. कारण वृश्चिक राशी माझी स्वतःची सुद्धा रास आहे. आणि तुम्हाला माहीत आहेच की वृश्चिक रास अशी आहे जी नेहमी इतरांना देत राहते. मग ते स्वतःचं सुखचैन असो, पैसा असो किंवा संपत्ती असो. समजा तुमच्या घरात संपत्तीच्या कारणावरून भांडण होत असेल तर तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती आहात जी म्हणेल, ठीक आहे, तुम्ही घेऊन टाका, भांडण करू नका, तुम्हाला माझी संपत्ती हवी आहे ना, ठेवा. आणि तुम्ही स्वतः मागे हटाल. तुम्ही संपत्तीचा त्याग कराल, नातीगोती सुद्धा सोडून द्याल आणि हस्त म्हणाल, ठीक आहे, जे होत आहे ते होऊ द्या, मला कोणताही वाद नको, डोक्याला त्रास नको. तुम्हाला मनात कोणतीही किचकिच नको असते. तुम्ही तुमच्या माणसांसाठी हस्तहस्त स्वतःच्या जीवाचाही त्याग करू शकता. पण इथे प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःची किंमत कमी करत राहणार का? प्रत्येक वेळी तुम्हीच झुकत राहणार का? अजिबात नाही. कारण वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्या दुःखाचं एक कारण मी तुम्हाला सांगतो. 5व्या भावात शनी बसले आहेत आणि 5व्या भावातील शनी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे, आता स्वतःचा आदर करायला सुरुवात करा. तुम्ही सर्वात आधी स्वतःचा आदर करायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळी स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात केली तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमची प्रगती निश्चित होणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, 5व्या भावात शनी आहेत. 5वा भाव आपल्या प्रेमसंबंधांचा, शिक्षणाचा, बुद्धीचा आणि संततीचा भाव असतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या काही काळात मी पाहत आहे की तुम्ही अशा एखाद्या नात्याला वारंवार तुटण्यापासून वाचवत आहात ज्यामध्ये तुमच्यासाठी आता कोणतीही किंमत उरलेली नाही. तुम्ही फक्त एवढ्यासाठी ते नातं टिकवून ठेवत आहात की ही व्यक्ती माझ्यापासून दूर जाऊ नये. तुम्ही त्या व्यक्तीला समजावलं, एकत्र राहण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले. एका बाजूने तुम्ही त्या व्यक्तीला सतत थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला. जणू एखादी दोरी तुटू नये म्हणून तुम्ही ती दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवली आणि तुमच्या हातांना अक्षरशः फोड आले. पण शेवटी किती वाचवणार? जे दूर जात आहे त्याला आता जाऊ द्या. कारण आता वेळ आली आहे काहीतरी मोठं करण्याची. आता सर्वात आधी तुम्हाला स्वतःचा आदर वाढवायचा आहे. मला माहीत आहे, वृश्चिक राशीचे लोक नेहमी इतरांना मदत करण्यासाठी पुढे असतात. रात्री तुम्ही गाढ झोपेत असताना तुमचा फोन वाजतो. तुमचा मित्र किंवा नातेवाईक फोन करून म्हणतो, मला तुझी गरज आहे, तू लगेच ये. आणि तुम्ही कोणताही प्रश्न विचारत नाही. तुम्ही लगेच उठता आणि त्याच्या मदतीसाठी धावत जाता. कोणाचा फोन आला आणि त्याने सांगितलं, मला एवढे पैसे हवे आहे, मग तो तुमचा भाऊ असो, बहीण असो, नातेवाईक असो किंवा मित्र असो, तुम्ही कोणताही प्रश्न विचारत नाही. तुम्ही फक्त एवढंच म्हणता, ठीक आहे, मी आत्ताच देतो. आणि लगेच त्याची मदत करता. पण त्या बदल्यात तुम्ही त्या लोकांना जितका प्रतिसाद दिलात, जितकी किंमत दिली, तितकी किंमत तुम्हाला कधी मिळाली आहे का? अजिबात नाही. आणि म्हणूनच शनी नेहमी तुम्हाला खाली खेचतात. का खाली खेचतात? कारण शनिदेव सांगतात की सर्वप्रथम स्वतःचा आदर करा. आदर म्हणजे काय? आपल्या धनाचा आदर करणे, आपल्या अस्तित्वाचा आदर करणे आणि विनाकारण स्वतःला कमी लेखू नये. जर कोणी तुमच्याशी नातं तोडू इच्छित असेल तर त्याला सांगा, ठीक आहे, तू काय नातं तोडतोस, मीच तुला माझ्या आयुष्यातून दूर करतो. हीच स्वतःच्या सन्मानाची खरी जाणीव आहे. नाही नाही नाही, मला सोडून जाऊ नकोस असं म्हणायचं नाही. जायचं असेल तर पहिल्याच संधीला जा.
जेव्हा तुम्ही असं करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमचा शनी मजबूत होऊ लागला आहे. जर एखाद्या ठिकाणी तुमची काहीही चूक नसेल, तुम्ही दोषी नसाल, तरीसुद्धा तुम्ही विनाकारण झुकत असाल तर तुमचा शनी निश्चितच कमजोर होईल. पण जिथे तुमची चूक नाही तिथे जर तुम्ही ठामपणे उत्तर दिलं की माझी काहीही चूक नाही, मी कधीही झुकणार नाही, चूक तुमची आहे, तुम्ही माझी माफी मागा, आणि जेव्हा तुम्ही असं करायला सुरुवात कराल तेव्हा शनी आपोआप तुमच्या बाजूने काम करू लागतील. तुम्ही म्हणताना माझं प्रत्येक काम 90% जाऊन का अडकतं? कधी तुम्ही खोलवर विचार केला आहे का की माझ्यासोबतच अशी परिस्थिती का निर्माण होते, माझ्याच बाबतीत वारंवार असं का होतं? कारण 90% पोहोचणं सगळ्यांनाच शक्य होतं. प्रत्येकजण 90% पोहोचतो. पण शेवटची जी लढाई असते त्यावेळी आपल्याला शनीच्या साथची गरज असते. आणि नेमक्या त्याच वेळी तुम्हाला तुमच्या शनीची साथ मिळत नाही. का मिळत नाही? कारण वृश्चिक राशीचे लोक नेहमी इतरांना देत राहतात आणि त्या बदल्यात स्वतःला काहीच मिळत नाही. तुम्ही नेहमी स्वतःलाच कमी लेखत राहता. आता स्वतःला कमी लेखणं बंद करा. शनी तुमच्या बाजूने येतील. मग 90% पोहोचलेलं तुमचं काम कोणीही थांबवू शकणार नाही. शत्रूची वाईट नजरसुद्धा तुम्हाला रोखू शकणार नाही. म्हणून हे आजपासून सुरू करा. तुमचा शनी तुमच्या बाजूने येईल. जर कोणी तुम्हाला मध्यरात्री फोन केला तर त्याला सांगा, नाही, मी सध्या झोपलो आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या गरजेच्या वेळी मध्यरात्रीसुद्धा तुमची मदत केली असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी धावून जा. एखाद्याने तुमच्या गरजेच्या वेळी तुम्हाला पैसे दिले असतील तर तुम्ही सुद्धा गरज पडल्यावर त्याला मदत करा. पण एखाद्याने तुमच्या गरजेच्या वेळी तुमची मदत केली नसेल तर तुम्हीही त्याची मदत करू नका. एवढंच सांगायचं आहे. खूप काही बोलून झालं. आता ग्रहांबद्दल बोलूया आणि येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे ते जाणून घेऊया. याशिवाय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. कारण वृश्चिक राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय आयुष्यात चांगली प्रगती करायची असेल तर हे चॅनेल फक्त तुमच्यासाठी आहे. इथे तयार केले जाणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आयुष्यात एक चांगली दिशा दाखवण्यासाठीच असतो. रातोरात श्रीमंत व्हाल, पैशांचा पूर येईल अशी कोणतीही खोटी आश्वासने इथे दिली जात नाही. असा कोणताही खोटा दावा केला जात नाही. तुमच्यासमोर आरशाप्रमाणे सत्य परिस्थिती सांगितली जाते. ही अडचण आहे, यासाठी हे करावं लागेल आणि त्यानंतरच परिणाम मिळेल. त्यामुळे मित्रांनो, उपायसुद्धा आम्ही सांगतो. म्हणून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आता प्रश्न असा आहे की श्रावण महिन्यानंतर असं नेमकं काय घडणार आहे ज्यामुळे माझं आयुष्य बदलू शकतं? तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल तर लक्षपूर्वक ऐका. शनी वक्री झाले आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. गुरु उद्याला आले आहे. गुरु उद्याला का आले आहेत? कारण गुरु तुमच्या भाग्यभावात विराजमान आहेत. गुरु उद्याला येण्याचं कारण म्हणजे तुमच्या भाग्यभावावर सूर्याचा प्रभाव होता. सूर्य हा एक मोठा आणि ऊर्जावान ग्रह आहे. सूर्याचा प्रकाश किती शक्तिशाली असतो हे तुम्ही पाहिलंच आहे. आत्ताच तुम्ही उन्हाच्या तीव्रतेतून बाहेर आला आहात. सूर्याचा प्रकाश आणि त्याची उष्णता इतकी तीव्र होती की गुरु काही प्रमाणात कमजोर झाले होते. गुरुची शक्ती कमी झाली होती. पण आता सूर्य पुढे गेला आहे आणि त्यामुळे गुरु स्वतंत्र झाले आहेत. आता तुमच्या भाग्यभावावर गुरुची कृपा पडणार आहे आणि ती पूर्णपणे तुमच्या बाजूने राहणार आहे. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमचं एखादं काम 90% जाऊन अडकत होतं हे तुम्ही पाहिलं आहे. पण आता गुरुची साथ मिळणार आहे. 90% जाऊन तुमचं काम अडकण्याची जी समस्या होती ती आता संपणार आहे. नोकरी हवी होती तर नोकरी मिळणार आहे. तयारी पूर्ण ठेवा, कारण शनी तुमच्या 5व्या भावात आहेत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल.
तुमच्या जुन्या मेहनतीचं फळ तुम्हाला वक्री शनीच्या प्रभावामुळे मिळणार आहे. याशिवाय तुम्ही प्रयत्न केले तर नोकरी मिळणं निश्चित आहे. प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात वाढ हवी असेल तर सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशी तुमच्या दशम भावाशी संबंधित आहे, जिथे केतू विराजमान आहेत. आता सूर्य केतूसोबत तिथे येतील आणि त्याच ठिकाणी बुधाचाही प्रवेश होईल. त्यामुळे श्रावण महिना संपल्यानंतर लगेचच तुम्हाला सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये वाढ आणि प्रगती दिसून येईल. तुम्ही करिअरसाठी इकडे तिकडे भटकत होतात. 10 लोकांकडून सल्ला घेत होतात. पण आता कोणालाही विचारण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःच तुमचं करिअर घडवणार आहात. मला माहीत आहे वृश्चिक राशीच्या लोकांनो, एक काळ असा होता की तुम्ही प्रत्येकाचं भलं विचारायचात. एखाद्याच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली की ती अडचण दूर करण्यासाठी तुम्ही स्वतः पुढे जायचात. पण आज प्रत्येकजण तुमच्यावर बोट दाखवत आहे. तुम्हालाच दोषी ठरवत आहे. कारण तुमची रास वृश्चिक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, राहू तुमच्या 4थ्या भावात म्हणजे सुखसुविधांच्या भावात विराजमान आहेत. 4था भाव म्हणजे आपलं घर, गाडी, बंगला, वाहन आणि आपल्या सुखसुविधांशी संबंधित गोष्टींचा भाव. आणि सध्या राहू धनिष्ठा नक्षत्रात आहेत. धनिष्ठा हे मंगळाचं नक्षत्र आहे आणि मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे राहूची ही स्थिती आता तुम्हाला एक खूप चांगली बातमी देऊ शकते. तुमच्या घराचं काम सुरू होऊ शकतं. गाडी घेण्याचा जो प्लॅन काही कारणामुळे रद्द होत होता तो पुन्हा मार्गी लागू शकतो आणि तुमच्या घरी नवीन गाडीही येऊ शकते. तुमच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. विदेशात जाण्याचा योग जुळत नव्हता असं अनेकांचं म्हणणं आहे. माझे असे अनेक दर्शक आहेत ज्यांचा पासपोर्ट उशिरा होत आहे किंवा विदेशाशी संबंधित कामांमध्ये अडचणी येत आहेत. कारण 12वा भाव हा विदेश आणि खर्चाशी संबंधित असतो. तुळ राशीचा स्वामी शुक्र सध्या नीच अवस्थेत आहे. पण जसा श्रावण महिना संपेल तसा शुक्र हा तुमच्या 12व्या भावाचा म्हणजेच तुळ राशीचा स्वामी आहे, स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. 12वा भाव म्हणजे आपले खर्च, विदेश प्रवास आणि परदेशाशी संबंधित गोष्टींचा भाव आहे. परदेशात राहणाऱ्या माझ्या सर्व दर्शकांसाठीही हा भाव महत्त्वाचा आहे. कोणता भाव? 12व्या भावात तुळ राशी आहे आणि जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत म्हणजेच तुळ राशीत प्रवेश करेल तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या माझ्या सर्व दर्शकांसाठी खूप चांगला काळ सुरू होणार आहे. तुमच्या अनेक समस्या होत्या. आम्हाला इथे सेटलमेंट करता येत नाही, व्हिसाची समस्या आहे, ग्रीन कार्ड मिळत नाही, अशा अनेक तक्रारी होत्या. यामध्येही तुम्हाला चांगली प्रगती आणि सकारात्मक परिणाम मिळू शकतात. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. शुक्र जेव्हा स्वतःच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या वैवाहिक जीवनातील ज्या समस्या सुरू होत्या त्यातही सुधारणा होऊ शकते. तुमची काहीही चूक नसताना तुम्हालाच दोषी ठरवलं जात होतं. तुमचा जीवनसाथी तुमच्यावर खूप रागावत होता आणि तुमचं म्हणणं ऐकून घेत नव्हता. तुमच्या पार्टनरच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या देखील सुरू होत्या. पण आता जेव्हा शुक्राची स्थिती मजबूत होईल तेव्हा तुमच्या पार्टनरसह वैवाहिक जीवनातही खूप चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. तुमचा पार्टनर तुमचं म्हणणं ऐकेल, तुमची मदत करेल आणि तुम्हाला पुढे घेऊन जाईल. शनी तुमच्या 5व्या भावात आहे, त्यामुळे इथेही शुक्राचा चांगला प्रभाव मिळणार आहे. संततीच्या बाबतीत जर काही अडचणी सुरू असतील तर त्या देखील दूर होणार आहेत. वक्री शनी असल्यामुळे हा काळ चांगला आहे. पण सध्या कोणती काळजी घ्यायची? सगळं काही चांगलं होत आहे, पण तरीही कोणती खबरदारी घ्यायची? खबरदारी म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शनिदेव वक्री झाले आहेत. जेव्हा शनिदेव वक्री होतात तेव्हा आपल्याला चुकीच्या संगतीपासून दूर राहायचं असतं. तुमच्या 5व्या भावात शनी विराजमान आहेत. त्यामुळे जर तुम्ही एखादं अफेअर करत असाल, तुम्ही विवाहित असलात आणि तरीही एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध ठेवत असाल तर सावध व्हा.
तुमची ही गोष्ट तुमच्या पार्टनरपर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे विशेष काळजी घ्या. जुगार आणि सट्ट्यापासूनही थोडं दूर राहा, कारण तुमच्या 5व्या भावात शनी आहे. शनिदेव जुगार आणि सट्ट्यापासून दूर राहण्याचा संकेत देतात, कारण 5वा भाव हा जुगार, सट्टा आणि शेअर मार्केटशी देखील संबंधित असतो. त्यामुळे जुगार, सट्टा किंवा शेअर मार्केटमध्ये खूप मोठी गुंतवणूक करू नका. दीर्घकालीन गुंतवणूक करा. प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले आणि वर्षभर त्याकडे लक्ष दिलं नाही तरी चालेल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आणि 5-6 महिन्यांसाठी त्याचा विचार केला नाही तरी चालेल. पण सध्या रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्न पाहू नका. याशिवाय शुक्रसुद्धा सध्या नीच अवस्थेत आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा तुमचे खर्च वाढू शकतात. हे खर्च चांगल्या कारणांसाठी असतील, पण ते मोठे खर्च असू शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. आता उपायाबद्दल सांगायचं झालं तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक उपाय आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि राहू धनिष्ठा नक्षत्रात आहे. धनिष्ठा हे तुमच्या राशीस्वामी मंगळाचंच नक्षत्र आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे, पण कधीकधी तुमच्या मनात एक वेगळाच विचार निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये फक्त एक छोटीशी वस्तू खरेदी करण्यासाठी जाता, पण राहूमुळे निर्माण होणाऱ्या भ्रमामुळे तुमच्याकडून तिथे मोठा खर्च होऊ शकतो. तुमचा मित्र तुम्हाला एखाद्या कारच्या शोरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, चल कार पाहून येऊया. तुमचा मित्र फक्त कार पाहण्यासाठी गेला होता, पण तुम्ही मात्र कार खरेदी करूनच परत येऊ शकता. त्यासाठी कर्ज घेऊ शकता, मोठं लोन घेऊ शकता. कार तुम्हाला आवडेल आणि राहूचा भ्रम असा निर्माण होईल की ही कार घ्यायचीच आहे. काहीही झालं तरी ती वस्तू घ्यायचीच असा हट्ट तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. हा राहूचा भ्रम असू शकतो. त्यामुळे या भ्रमात अडकू नका. मोठे खर्च करू नका. जितकी तुमची चादर असेल तितकेच पाय पसरवा. कारण राहू असा आहे की चादर जरी छोटी असली तरी तो म्हणतो, मी माझे पाय लांब करणारच. राहूचा स्वभाव काहीसा असाच आहे. त्यामुळे मोठे खर्च करू नका. जर मोठे खर्च केले तर पुढे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बाकी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एकच उपाय आहे, कालभैरवनाथांची उपासना करा. कुत्र्यांना बिस्किटे किंवा आपल्या घरची बनवलेली पोळी, दूधभाकरी किंवा दूधपोळी खायला द्या. यामुळे कालभैरवनाथांची कृपा मिळेल. राहूचा प्रकोप कमी होईल. केतूचीही कृपा तुम्हाला मिळेल. याशिवाय शनिदेवसुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहतील. वृश्चिक राशीच्या लोकांनो, आता तुमचा काळ बदलण्याची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची नाही तर तुमच्या यशाची गरज आहे. फक्त स्वतःचा सन्मान करा, योग्य निर्णय घ्या आणि या बदलत्या ग्रहस्थितीचा योग्य फायदा घ्या. कारण लक्षात ठेवा, ज्याला काळाने खूप झुकवलं आहे त्यालाच काळ एक दिवस उभं करून दाखवतो. तुमच्या आयुष्यातही असा बदल सुरू झाला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. धन्यवाद. हर हर महादेव.